दान सांगितलं नाही तुला? कधी विचारणार आपला पसारा कोणता पसारा काय तिथं? 3 कपाट आहे, पलंग आहे, चिल्लर चालला काढून घेऊ देऊ. काय बी बोलतो का रे मग? तुमचं काय मग तिकडं जालन्याला घेण्यात चालली बोंबलत आपल्या तिकडं? इथं काय लेकरं बाळा सोडून इथं की आपलं राहतं घर ती बघा. सकाळपासून आई अशी बाहेर उभा राहिली, लक्कर महिनच नाही बाबा इथं. काय करा तेच समजा. नुसतं बाल्कनीत उभा राहिली कवाची. काय नेऊन सोड म्हणते तिकडं कोण आहे आपलं? निवळ येड्या नाही करा माणसानी. हा कशामुळं काय परी? इकडे बघा पापड कुरड्या तळणं चालू आहे. कोमल काय आज? अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाचं तुला महत्व माहितीये? ओके. तर हे भजी चालू आहे. नमस्कार. नमस्कार. तर आई इकडे दळण करते बघा. दुपारचा टाइम आहे. आईचं जरा म्हटलं थोडा व्हिडिओ घ्याव दळण करताना. दोन्ही सोनाबाई कुठे गेल्या? झोपले आराम राहिल्या दोन्ही बी का? त्यांना द्यायचं दळण करायला? ते झोपले, लेकरू झोपले त्याची त्या झोपल्या. हो का? बरं आहे बाबा तुझं. दादा कुठे गेलेत? दाढी करायला आम्ही जातो उद्या जालना. आम्हाला नाही करमत. कशाला जातो जालना? बाबा करमतच नाही. उद्या आता सण आहे आखजी. उद्या आखजी गजी घालते जाते परवा. काय करमत नाही ना रे रामा मामा. अगं करमत नाही मान्य आहे, पण आता इकडे राहण्याशिवाय पर्याय का? पर्याय तुम्ही तुमचं राहा. आम्हाला काय काम आहे इथं? मग जालन्याच घर विकलं माहिती? हा तुला नाही माहित का? म्हणून दान सांगितलं नाही तुला? कधी विचारणार आपला पसारा कोणता पसारा काय तिथं? 3 कपाट आहे, पलंग आहे, चिल्लर चालला काढून घेऊ देऊ. काय बी बोलतो का रे मग? तुमचं काय मग तिकडं जालन्याला घेण्यात चालली बोंबलत आपल्या तिकडं? इथं काय लेकरं बाळा सोडून इथं? की आपलं राहतं घर ती आहे भैया. इथं काय आहे तुलाच माहिती. परी उठली वाटतं. हा ना, मग तू सवय लावली नाही तर काय? कोण ओरडेल ती? झोकेतून काढायला लागते ना. हा रडायली काय? पाठवतील इकडं. रडायली मुंबईली. आजीबाई कुठे तुम्ही? या ना इकडं. बस इथं जागाच नाही बाबा. काय म्हणते पा तुमची सुनबाई? घरी जायचं म्हणते वापस जालन्याला. कर महिना म्हणते इथं. आजीबाई मला बोलत नाही काही नाही. हा मग मला इथेच म्हणायचं कर म्हण काही दिवसांनी. लगेच थोडी होत असतं नाही का? मग हा ना बरं आजी तिला इकडं. मग आता काय देतात सगळे इथं आले परी का? लयच आगाव करून ठेवलं तिला. आई पाहिजे कुठे गेली परी? कुठे गेली? परीसाठी मी काय आणलं माहिती का? काय आणलं माहिती तुझ्यासाठी? हे बघ काय आणलं तू सांग का? काय आणलं? पहिले हाय करच. हा पापा तू लहान झाली का काय? झोक्यात झोपायला असेल. तुला काय आणलं दाखवतो मी. मी आता बाहेर गेलतो ना. हा उतर. उतर चल काय आणलं तू सांगतो. हा रड नाही द्यायचं तुला? द्यायचं का सांग मला. तू रडशील का मग? ते थैलीत काय? ते थैलीत काय? शॉपिंग केली बाबा परीसाठी. घेऊ चल. उचल थैली. हा बघ काय आणलं तुला. तर इकडं तर परीसाठी काय आणलं बघा. खोल. बस तिथे समोर बस. समोर बस. बस खाली. हे आणलंय मम्मीसाठी. हा हे आणलंय पप्पासाठी. हा हे आणलंय सोनू मामाला.
हे आणलंय सुधू मामाला. हे आणलं. हे आणलं नाही. हे आणलं रित्तूला. हा बर का. हे आणलं परत दीदीला. नाही सानूला. हे आणलं दीदीला माझ्या. मग पिऊला. माझ्या दीदीला. बाई सगळे कपडेच खरेदी केले ना बाई. हे आणलं पिऊलाच. पिऊलाच. आणि हे आणलं परू दीदीला. परू दिदीला आणलं. परू दीदीला. हा मग कोण आहे परू दिदी का. हो हे परू दिदीचा. परू तुझा बरं काय. थँक्यू पप्पा. आवडलं तुला. आवडलं का नाही. थँक्यू म्हण चल. थँक्यू ते पप्पा. टरबूज आणले. टरबूज खाशील का तू. बाई दोन खाशील का टरबूज. का आंबा खायचा. आंबा नाही खायचा. आंबा खायचा कापून. हा हे दोन पैकी एक बोट पकड चल. आंबा का टरबूज पकड लवकर. पकड 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 पकड. आता लाडात आली बाबा. आता झोपेतून उठली पोरगी. नाही 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 मारून तसं नाही करू. बर चल आपण थोड्या वेळ भेटायचं. तू शर्ट घालती का. कपडे घालते का. चला मी काय करतो. तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. बघा सकाळपासून आई अशी बाहेर उभा राहिली. करमानच नाही बाबा इथं. काय करा तेच समजा. नुसतं बाल्कनीत उभा राहिली कवाची. काय नेऊन सोड म्हणते. तिकडे कोण आहे आपलं. निवळ येड्या नाही करा माणसानी. हा कशामुळं. हा करमायला नाही म्हणजे आता इथं आयुष्य काढायचंय. नातवंड इथं नवरा इथं लेकरं इथं. परी आई घरी जायची म्हणते जालन्याला. सांगायला नको जाऊ म्हणा. चलते बाळा तू माझ्या बरोबर. माझ्या बरोबर चलते तू जालन्याला. चल आपण दोघी जाऊ. आई आज गिरणीमध्ये गेलती बाबा. दळण दूध. मग मी गेल्यावर तुम्हाला तुझ्या मागं काम राहील. तू कुठे जाणार आहे. काही डोकं नको. हे बघा एवढ्या खाली आहे. 3rd फ्लोअरला आहे आम्ही. यांचा असा विषय आहे. विचारता नवऱ्याला चालता का म्हणा. नवरा नाही म्हणणार आहे. उगा रिकाम्या येड्यावानी करू नकोस. चलता का आपण जालन्याला. ते काय हो म्हणले. त्यांना काय हो म्हणायला. कळालं का. ओम सोबत राहायचंय त्यांना. ठीक आहे सोड. त्यांना ओम सोबत राहायचंय. त्यांना ओम सोबत राहायचंय. हा नाही नाही त्यासोबत काय जालन्याला चला म्हणजे काय बोंबलं तिकडं जालन्याला. लाईट आली का. बर. आणि इकडे बघा टरबूज खाणं चालू आहे माई लिकीचं. मेकअप करून टरबूज आज. पिऊ टरबूज खाती तू. पिऊ टरबूज खाती. टरबूज. पिऊचा नवीन ड्रेस आजच घातलाय. तुम्हाला दाखवला मागाशी आणि खराब करून टाकला. ए येडाबा येडाबाव. देच म्हणते ती खायला. देच म्हणते ती खायला. पिऊ ए पिऊ. हा ते दाल चिरून दुसरं थंड झालं असेल ते. आपण आजी बाईला विचारू. का आजी तुम्ही जाता काय. हा मग आई का बरं येडून करून राहिली. मग आई लेकर टाकून चालली त्याचं काय. मी तेच म्हटलं. तुझ्या भागाबाईला बोला ना इकडे. तुम्ही बोला नच नाही बाबा कोणाला. हा मग जे बोल त्यांना बोलवायचं. तुमचा असा विषय चालू आहे बघा. चल लाव. पप्पाचं ऐकच नाही. पप्पाचं ऐकच नाही का.
हे लिप बाम आहे परी, बाम आहे, लिप बाम आहे, लिप बाम. आलीच मागे मागे, पळाली. थांब 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 अगं थांब. तर आईचा विषय काय आहे की आईला थोडं करमत नाही इकडे, पण ठीक आहे, काही वेळ लागेल करमायला. नवीन ठिकाणी ना आपण, नवीन ठिकाणी थोडा वेळ लागतच असतो, तर त्या हिशोबानं होईल ऍडजस्टमेंट. सध्या तरी मी काही तिला वापस जाऊ देणार नाहीये. 4 दिवसाचा कसा अंदाज लावती ती, असं समज की 4 दिवस तुझ्या लेकीच्या घरी राहिली असती, करमलं नसतं का 5व्या दिवशी वापस थोडीच आली असती, हो की नाही. तिला इथं राहणंच आहे आणि कामं वगैरे पण आता चालू होऊन जातील, तर ते कामं पण तुम्हाला सांगेल मी, आमची काय कामं चालू होणार आहे, आम्हाला जॉब कुठे भेटलेलं आहे काय. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कोमलला आणि मी की आम्हाला जॉब लागलेला आहे, पण कुठला काय ते सांगितलं नाही. काय द्यायचं तुला? हिला धरा रे कोणतरी, या मित्रांनो धरा हिला धरा 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 हिला धरा. हा धर तुला नवीन घातलं, मस्त आवडलं तुला. आणि आमच्या पप्पाने हेच जुगाड केला, तुम्हाला माहिती आम्ही डिश फिटिंग करतो म्हणून इथे डायरेक्ट डिश कनेक्शन लावून दिलेलं आहे आणि इथूनच दररोज उचलायचं आणि डबल ठेवायचं, कारण की घरचीच मेकॅनिक असल्यामुळे दररोज रेंज येते आम्हाला, त्यामुळे काही विषय नाहीये. आणि रामाला पण थोडं करमत नाहीये, कारण की सुदर्शन वगैरे कोणीच इथे नाहीये, सोनू मी आणि राम अख्खी गजनच आहे आम्ही, तर त्यामुळे तो जरा बोर होतोय. परी ओढू नकोस. पण होईल सगळं ठीक, वेळ लागेल थोडा, हो की नाही. तर तो विषय. आता हे दादाला आईला टरबूज खायचंय, ते कोमल कापून देते, कारण की दादा बाहेर गेले होते, आई पण बाहेर गेली होती, ते आत्ताच आले, तोपर्यंत आम्ही टरबूज संपवून घेतलं. मी 2 टरबूज आणलेले होते आणि उद्या आहे अखजी म्हणजेच अक्षय तृतीया. काय 3:30 म्हणताय का, मला कन्फर्म करा म्हणजे कमेंट बॉक्समध्ये चुकलं असेल तर. 3:30 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त हा अक्षय तृतीयाचा असतो, गुढीपाडव्याचा असतो, दसऱ्याचा असतो, आय थिंक असं काहीतरी आहे, मला एवढं माहिती नाही. तर उद्या आहे शुभ मुहूर्त आणि शुभ मुहूर्ताला एक खूप मोठं काम झालं तर चांगलीच गोष्ट आहे, तर ते कदाचित नाही होणार, पण ठीक आहे. माझे जे काम आहे किंवा माझे जे कर्म आहेत मी ते चालूच ठेवणार आहे. नक्कीच एक दिवस मला चांगलं फळ भेटेल त्या गोष्टीचं. आणि आपला एक पॉडकास्ट आलेला आहे, तुम्ही जाऊन बघितलं असेल तर बघा, मी कम्युनिटी लिंक शेअर केलेली आहे, तर चांगला पॉडकास्ट आहे, तर त्याला शूट करून जवळपास महिना होईल आहे, आता पोस्ट झालेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता राजमंच या यूट्यूब चॅनलवर. राजमंच चॅनल सर्च करा, यूट्यूबला जाऊन तुम्ही बघा, पॉडकास्ट खूप छान आहे आणि मी खूप साऱ्या गोष्टी तिथे शेअर केलेल्या आहे. शेअर कशामुळे तुम्हाला जाऊन का बघतोय, माझं भारडबारानं ऐका असं नाही म्हणतोय मी. प्रॉब्लेम आहे की जे नवीन युट्यूबर्स आहेत, आपले जे नवीन लेडीज आहे यूट्यूब चालू करताय, त्यांच्यासाठी खूप छान छान टिप्स दिलेले आहे मी त्या व्हिडिओमधून, तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि तुमचे व्हिडिओ चालू करू शकता. मी जरा आतमध्ये जातो त्यांच्याकडे. उतरा 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 उतरा, 7 वाजले तरी अंधार नाही पडला, चला आतमध्ये व्हा, चला आतमध्ये व्हा. सायकल आता इथं नाही खेळायची, चला व्हा आतमध्ये चला. आणि ही पोरगी नुसतं मम्मी मम्मी पाहिजे, म्हणजे तिचं म्हणणं आहे की मला सगळं जग दिसलं पाहिजे, पण मला माझी मम्मी दिसली ना तर मी नुसतं रडणार, हो की नाही. हा एवढं समजायला तुला, एवढं समजायला. रडायचं नाही हा पिऊ, मी एका शब्दात नीट सांगायला लागलो, रडायचं नाही, मला रडलेलं आवडत नाही. फुंडू आणला काय, फुंडू आणती, फुंडू फोटो बाहेर काढती. हप हप नाही सायकल केली, तिकडे जायचं नाही. हा हे टरबूज कापणं चालू आहे. अरे हिचं टरबूज पांढरच निघलं रे बाप्पा, गेले पैसे वाया आमचे. तर असा विषय चालू आहे इथे आणि तिकडे ऋतू झोपलेली आहे, मी जे काही सध्या तुम्हाला दाखवणार नाही. तिच्या मम्मी सोबत जरा ती आराम करते. इकडे 7 वाजले तरी अंधार पडला आणि कसं काय गाई 7 वाजायले, हे बघा मग घड्याळी सजन अंधारच पडत नाहीये. तर असा विषय आहे. तर आमच्या आईला आम्ही सध्या तर थांबून ठेवणार आहे. आई किती म्हणली तरी 10च्या पुढे जात नाही. दादा म्हणले मी ओमासोबत राहणार आहे, त्यामुळे आईला इथं थांबावंच लागणार आहे कोणत्याही हालतीमध्ये. जर इकडचं तिकडं झालं तरीही चालेल, कळालं का. ठेव फ्रीजमध्ये. चल टरबूज खाल्लं आता, चल लवकर. डॅन इकडे आण, इकडे आण. नंतर म्हटलं तुला मी तुझ्यासाठीच आणलेले ना, मग आता टरबूज खाल्लं ना तू वेडे. हा मग कालपासून 4 दिवस राहू दे, अजून काय फरक नाही पडत. हे फ्रीज पण जरा ऑर्गनाइज करत राहिलेलं आहे.
आई उद्या अक्षय तृतीया काय आणलं का नाही? हे बघा हे लोटकं आणलेलं आहे. उद्या आमच्या ताईला जेव घालायचं बाबा. ताईला, आमच्या आबाजीला. आबाजी म्हणजे आजोबाला, हो की नाही? ताईला घालतात घरी, हा पण मग त्यांच्या घरी घालता का? हा. कोण म्हणलं तुला? घालतात का नाही घालणार मग आपण घालतात. आमच्या मोठ्या ताई बाबा, आमच्या मोठ्या ताईला आम्हाला इथं जेव घालावं लागतं अक्षय तृतीयाला आणि पित्रामध्ये, नाही का? पित्तरपाठामध्ये. ओ इकडे इकडे यावर्षी पितरपाठ गेला ना कशा? हा तू इकडे 1 मिनिट, इकडे 1 मिनिट. परी तुला मी काल परी मी तुला कालच सांगितलं ओरडायचं नाही. हा आपल्यामुळे दुसरा त्रास नाही झाला पाहिजे, कळालं का? हा ते लोक येते ना तुला घेऊन जाते, ओरडायचं नाही पिऊ, ओरडायचं नाही पिऊ. पिऊचा आणि परीचा फेस बघा बरं सारखा दिसतोय का वेगवेगळा आहे? काय पाहिजे तुला? आत्ताच नाही, तुला बोललं ना मी नंतर म्हणून. मी स्वतः देणार ना नंतर तुला, स्वतः देणार आहे नंतर. अरे अरे उभा राहा घेऊन उभा राहा. तर विषय काय माहिती का, आपला रविवारी एक व्हिडिओ येणार आहे Q&Aचा, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सरचा. चला तुम्ही क्वेश्चन आणि आन्सरचा. तर त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, मला खूप सारे लोक विचारतात तुम्ही पुण्यात कुठे राहता, घर रेंटचं आहे का स्वतःचं आहे, रेंटचं आहे तर किती रेंट आहे, तुम्ही सगळेजण कसे ॲडजस्ट करता, आईला करमतंय का, आजीला करमतंय का, कोमलचं काय आहे, सगळं काही. तुम्ही जॉब कुठं बघणार आहात, कुठं जॉब करणार आहात, दुकान बंद केलं का, दुकान नवीन ओपन करणार आहे का, असे खूप 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 सारे प्रश्न आहेत. तर मी सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या 4-5 दिवसाचे जे व्हिडिओज आहेत त्याला कमेंट्स करून तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमचे नाव घेऊन डायरेक्टली तुम्हाला मी कमेंट्स थ्रू रिप्लाय देणार आहे. तर Q&Aचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे आणि आशा करा की खूप मोठा व्हिडिओ झाला पाहिजे, 21-22 मिनिटाचा जरी व्हिडिओ झाला पाहिजे. असे क्वेश्चन्स विचारा जेणेकरून मलाही तुम्हाला आन्सर करायला चांगलं होईल. आमचे फ्युचर प्लॅनिंग सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि उद्या काय आहे ना, शुभमुहूर्ताचं काय करणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्येच मी सांगणार आहे तुम्हाला. तर मी काय करतो, सध्या आता हा व्हिडिओ पॉज करतो आणि मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. ओके. काय परी इकडे बघा, पापड कुरड्या तळणं चालू आहे. कोमल काय आज? अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाचं तुला महत्व माहिती आहे? ओके. तर हे भजे चालू आहे. 3:30 मुहूर्त असतात का? परी 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 गरम येते. थांब थांब थांब, तुला पापड तळून वेगळ्या याच्यात देऊन टाक. ते दोघींचा स्वयंपाक चालू आहे इकडे. दोघींनी तिकडे बाळाला सांभाळतीये आणि 10 वाजलेले आहेत. आता तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमची पूजा वगैरे दिसेलच, काय विषय काय नाही. कचरा गाडी आली तिला घेऊन दुसरंच येते. थांब थांब थांब, आली इथं आली बघ ना, काय पलीकडची गल्ली ते. इकडे होणार पापड घेऊन, इकडे होणार. इकडे काय करते, सांडलं का? धुवा आता परत भांडे आता. हो इकडं. हो घे झाडून आहे ती माणूस येईपर्यंत. इकडे तिकडे जाऊ नको तू. हा मी नीट सांगेल तुला, एका शब्द सांगेल. हा एका शब्दात सांगेल. ती सगळं कचरा सांडलं को मला आता भरलेलं भांड्यावरती. भांडी बी धुवून टाका आता परत. हिचं काय काम आहे तिथे? इकडे बघ, तिकडे जायचं नाही. हा आईला आईचं काम करू दे. हो तिकडे. कोमल तुला असं वाटत नाही खाली कचरा टाकायला तू जायला पाहिजे म्हणून? तू जायला पाहिजे. आई आजीला म्हणते जा ना मग. ते काम मी करू का? ते आईला करू दे ना. सोड, आई दे याच्याकडे जाती. दे सुनबाई चालली जाऊ दे. काय नाही तुरण काय वयस करो बाई. झाले 5 वर्ष लागणार आता. कायच नाही तुरण कायचं काय. आजीला बरं झाडू राहिली. आजी पायाला दुखत नाही का? मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट पटते का सांगा बरं का आईच्या. मला तर बिलकुल पटत नाही या गोष्टी. तू तिकडे सोप्यावर बसून का. चल सोप्यावर. ती पापडणी भाजी सायकडे. हो भांडे सगळे परत घासावं लागणार आहे. भांड्यावर सगळा कचरा सांडलाय मित्रांनो. काय सांगा तुम्हाला. आणि थैली फाटलेली निघली. इकडे पुरण केलेले आमचे आज पुरणपोळ्या असतात. असा विषय आहे बघा.
चला आवरा पटापटा मग. तर चला म्हटलं एकदा व्हिडिओचं एंडिंग करून देऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि पॉडकास्ट जाऊन बघा. नक्कीच तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन भेटेल. तुम्ही स्वतः व्हिडिओ कशी तयार केली पाहिजे काय. चला सगळ्यांना काळजी घ्या. सगळ्यांना परत एकदा बाय बाय.